हॅलो गाईज, आज आहे संडे आणि आजचा व्लॉग खूप जास्त लेट चालू होतोय आणि संध्याकाळी चालू होते आणि माझे डोळे थोडे सुजलेले वाटत असतील, सो इग्नोर. मस्तपैकी ना स्वतःसाठी चहा ठेवलेला आहे विदाऊट शुगर, कारण की शुगर मी बंद करायचं ट्राय करते. लेट सी. आणि आज घरात खूप जास्त पसार आहे कारण की माझी तब्येत बरी नाही आहे. हिचा चहा आटून गेलेला आहे, व्हिडिओ पोस्ट करूच तर. आता म्हटलं चला फ्रीजमधून मस्तपैकी दूध काढूया. आणि दूध आहे ना मला घडी तापवायला आवडत नाही. काही लोक घडी फ्रीजमधलं दूध काढतात तापवतात, फ्रीजमधलं दूध काढतात तापवतात. दूध जास्त तापवल्यामुळे दुधामधले विटॅमिन्स कमी होऊन जातात गाईज. हे कधी पण लक्षात ठेवा. आणि शिकलेले नसाल, तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगून देते, ठीक आहे. आणि असं मस्त याच्यात दूध टाकलेलं आहे. जस्ट इमॅजिन यार, किती म्हणजे सुकून. हे ॲक्च्युली लाडूचं दूध आहे पण मी त्याच्यात चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी. आता अशी इव्हिनिंग आहे माझी संडेची. जस्ट एन्जॉय माय इव्हिनिंग इन द व्लॉग गाईज. आणि हे ट्रॉली ना घरमालकाने दिलेल्या, ऑलरेडी लावलेल्या होत्या, तर त्या आहे ना थोड्या तुटल्या होत्या, त्यामुळे मग बसवून घेतलेल्या आहे त्यांनी. आता बसवून दिलेलं आहे. असं थोडं चांगलं दिसते ट्रॉल्या बसवल्यापासून. म्हणजे तुटल्या होत्या एक दोन, तर त्या बसवल्यापासून छान दिसत आहे जराशा. आणि कचरा तर बापरे 8 दिवस झाले फेकलेलाच नाही. कचरा पण फेकायचा आहे गाईज. मी ना ह्या घरातून शिफ्टिंग झालं ना तर मी ह्या अर्षाला खूप जास्त मिस करणार आहे. आणि माझं नाईट सूट कसा दिसतोय, कॉम्बो कसा दिसतोय, कॉम्बो गाईज, सी कॉम्बो. आणि मी लवकरच एक्सरसाइज मी रोजच करते पण मी शूट नाही करते. जसं पण मी शूट करायला लागणार एक्सरसाइज तर ते कन्सिस्टंटली पोस्ट करणार. आणि तुम्हाला पण प्रत्येक एक्सरसाइजचे बेनिफिट्स माहिती पडायला पाहिजे, त्याचा माझा स्टडी चालू आहे. उगाचच शूट करायचं टाकायचं असं नाही करायचं आहे. शूट करून टाकताना मला तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजची इम्पॉर्टन्स, महत्त्व किंवा ती का बरं करता, कशासाठी करता, हे सगळं मला सांगायचं आहे. त्यामुळे मी थांबली थोडी, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर अभ्यास करणार. ॲक्च्युली शूट करून टाकायला पण काही नाही, पण बिनकामाचं शूट करून टाकायचं त्याच्याबद्दल आपल्याला काय माहितीच नाही आहे. ॲक्च्युली माहिती, पण तुम्हाला एक्सप्लेन करायला थोडंसं कॉन्फिडंट राहायला लागणार ना. हॅलो गाईज, आम्ही नमस्कार, मी लाडूला घेऊन बाहेर आली होती. असं काहीतरी वातावरण आहे. आणि मॅडम बघा तिचे खाली उतरले. तिला ना ते खाली उतरायला बिलकुल जमायचं नाही, आता उतरली. तिला बिना चपलाचं चालवणं बाळाला जरासं चांगलं पण असतं. ॲक्च्युली मोठ्यांसाठी पण चांगलं असतं आणि छोट्यांसाठी पण चांगलं असतं. मॅडमांच्या हातात पोंगे तिला द्यायचे त्या डॉग्सला, त्याच्यामुळं तिची धडपड चालू आहे. तेव्हा उतरली फायनली. तर गाड्या येतात बघा ना, तर तिला घ्यायचं मी नाही आता, परत वर घ्यायचं इथं. गाईज, आज मी मॅचिंग नाईट सूट घातलेलं आहे. कसं वाटतंय मला कमेंट करून सांगा. आणि ही स्टील इथं उतरती आहे पहा ना, स्टील ते उतरायचं त्याला क्रेज लागलेला आहे. खूप डेंजर डॅमेज झालेली आहे. सोनू ऐकत नाही. मी फेस पॅक लावला आहे म्हणून माझा लाडू बघा कशा बघतोय. पप्पी दे मम्माला, पप्पी दे. तिला केळच येते मी फेस पॅक लावला का पप्पी घ्यायला. बाब्या सगळ्यांना कर हाय गाईज, ब्लॉगला हाय गाईज. लाजते ती. लाडूला बाहेर काढले म्हणून मस्ती आली. हे बघ पळते कशी. हे सगळं बाहेर वातावरण, पाऊस पडलाय थोडा. ते लाडूला बड्डेत भेटलेलं फ्रॉक. काल संडे होता पण माझं बिलकुल पण मूड काल संडे होतं पण माझं ना खूप तब्येत बरी नव्हती आणि मूड पण ऑफ होतं. आमचे थोडी भांडणं पण झाले म्हणून मी काय व्लॉग शूट केला नाही. नंतरचा संडेचा आणि मंडेचा दोघं मिळून मी टाकणार आहे नंतर व्लॉग. आणि हे असं काहीचं मस्तपैकी वातावरण आहे मागे, हे घे बघू शकता मस्त. आणि ना आज दिवसभर आहे ना लाडूला सांभाळून सगळी घरातली कामं करून एक्झॉस्ट झाली होती, खूप जास्त बॉडी एक्झॉस्ट झाली होती. आणि तुम्ही माझा अवतार बघू शकता, थोडंसं हेअर ऑइलिंग केलेलं आहे त्याच्यामुळं माझे केस असे दिसत आहे. लाडू तिथे मातीमध्ये खेळते. तिचे पप्पा आलेले ऑफिसवरनं आज लवकर आणि आम्ही तिला चालवतोय बाहेर. ती लिटरली 24 तासानंतर बाहेर येते. म्हणजे काल संध्याकाळी ती बाहेर आलेली तर ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाहेर येते. म्हणून मग तिला बाहेर आल्यावर खूप खुशी होते. असं खेळायला लागतं तिला. कशी गाडी उचलती बघा, हे बघ कसं चाललंय.
अजिबात शांतता नाही आहे तिच्या अंगाला, अजिबात नाही. तर पूर्ण माखून आली मातीने बघा. हे दोघांचं चालू आहे. आता मी चालली आहे, ब्लाऊज माझं रेडी झालेलं आहे ते घालून बघायला. दुसरे पण बिघडायला नको म्हणून. जिथं जुन्या बिल्डिंग मध्ये राहायचो ना तिथे आलो होतो पुष्कराज मध्ये. हे लाडू 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 कशी त्याची लाड करते आणि ती बघा कशी लाड करून घेते. डोक्यावर हात फिरव, मला फिरव. आम्ही चाललो इथे मस्त पैकी आता जाताना रिटर्नला घरी. आणि रिटर्नला घरी जातो तर पण इतका छान गारवा, इतका छान लाडू मस्ती करत घरी आलेलो आहे. आणि तिथे लाडू जेवायला येते तेव्हा ते भेंडीची भाजी चपाती येतात. आम्ही एन्जॉय करतो. बाई ते लाडू खेळते. पप्पी दे माम्याला, मम्माला पप्पी दे. दोन. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? हो तुम्ही सर्व चांगले आहात. व्हिडिओवर जर तुम्ही फर्स्ट टाइम आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आधी. इथे मी मस्तपैकी सकाळी सकाळी उठलेले आहे. आणि डेली व्लॉगिंग इज सो टफ हे असं मी म्हणते ते खरंच आहे. हे करणं आणि हे टाकणं, शूट करून रोज टाकून एडिटिंग करणं इज सो टफ. आणि आपल्या डेली लाईफमध्ये ओ बच्चा आले. लाडू उठलेली आहे, ती मला आवाज देते, मग तिला आणते. राधा उठलेली आहे. आता राधाला घेऊन सगळी कामं करणं टास्क आहे. विचार करा, राधाला घेऊन शूट करणं किती टास्क आहे. काय बोले, खतरनाक आहे एकदम. आणि तुम्हाला मी सांगू का, या सगळ्या गोष्टींमध्ये ना मला एक गोष्ट तर कळालेली आहे, कन्सिस्टंट राहण्यापेक्षा जास्त आहे ना खुश राहणं महत्त्वाचं. कारण की मी खुश राहायला लागली का लोकांच्या गांडीला एवढे किडे मुंगे मुंगळ्या सांगळ्या एवढी गांड जळते ना, आई शपथ झवली का. त्याच्यामुळे ना गाईस खूप जास्त टफ जातो गोष्टी. आणि ना करायला पण जास्त गरम आहे बाबू आहे. हॅलो गाईस, हे माझा आणि लाडूचं मी टाइम आहे. हे मस्ती बघा गाईज. लाडू आहे ना नुसतं चप्पल घालते, दरवाजाकडे जाते तेव्हा तिथे दरवाजाकडे बसली आहे. इथे येऊन बसली आहे, चप्पल पाहिजे आणि म्हणते बाहेर घेऊन चला. बस एवढंच म्हणते. चप्पल ठेवली आहे हातात आणि तन करते बाहेर नेत नाही म्हणून. आणि एक तर मला एवढे घरातले सारे काम पडलेले आहे. पाणी तापते तिथे आंघोळीचं, तेव्हा रडती कशी जायसाठी. नुसती रडते तिला जायसाठी बाहेर. गाईज रात्री जागून डोळे कसे सुजलेत ना बघा ना यार. म्हणजे लिटरली माझे डोळे सुजू राहिलेत. आणि माझा चेहरा जरासा फ्लफी दिसतोय. माझी फ्रेंड पण बोलली की तुझा चेहरा असा जाड दिसतोय. ऍक्च्युली ना जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा थोडंसं चेहरा सुचलेला असतो. त्याच्यामुळे सुजलेला चेहरा म्हणजे हिची तब्येत जाड आहे असं काही नाही आहे. आणि मॉम जाडीच असते ना. आमच्या राधा मॅडमला अशी दही पाहिजे, छुटुकसा चमचा पाहिजे. मग आमच्या राधा मॅडम माखनचोर सारखं दही खाणार. हे बघ आईज माखनचोर सारखं आम्ही दही खातो. झाडू फरशी सगळं झालेलं आहे. हे बघा हा पूर्ण हॉल आहे, सगळं पुसलेलं आहे. हे पण पुसलेलं आहे की पुसून झाले. तिथं आमचं पाणी पण तापते. आणि हे हॉल असं फक्त मॅडमांना आंघोळ घालायची बाकी आहे. त्या झोपल्या आहे तिथे, तिला आता आंघोळ घालते. मस्तपैकी आम्ही आंघोळ करतो आणि लंच करतो. तर व्लॉग कंटिन्यू बघा गाईज. असं असतं डेली लाईफ माझं. म्हणजे लिटरली तिला खुर्चीवर बसवून हातामध्ये पोंगे देऊन मी झाडू लादी केलेला आहे. आणि शूट याच्याकरता केलेलं नाही आहे कारण की फोन होता चार्जिंगला गाईज.